शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुलढाण्यातून आज त्याला सुरुवात झाली। जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राज्यातून शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रा सुरू झाली। लखुजी जाधव राजवाड्यातील जिजाऊंच्या जन्मस्थळाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी उपस्थित होते। दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील ही संघर्ष यात्रा अधिक आक्रमक असून सरकारला कर्जमाफी द्यावी लागेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं अवघड करू असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला आहे। कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं योग्य वेळ आल्यानंतर देऊ, कर्जमाफी दिल्यानंतर आत्महत्या कमी होणार नाही हे कोणी खात्री देणार आहे, कुठं म्हणायचं की बाबा कर्जमाफी दिल्यानंतर बँकांचा फायदा होणार आहे। इतके बालिश स्टेटमेंट मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतात। उद्याच्याला तुम्ही कुठल्याही व्यवसायाला कर्ज काढलं आणि तुमचं कर्ज माफ झाली तर कर्ज बँकेतनं घेतलेलं असतं त्याच्यावर बँकेलाच पैसे जातात, परंतु तुमचं कर्ज माफ झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन गोष्टीला सुरुवात करता येते। आमची तीच भूमिका आहे, पण निव्वळ हे दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना कळत नाही का एक मुलगी आत्महत्या अशा पद्धतीने करते? हे एक उदाहरण आपल्या समोर आलं, अशी हजारो उदाहरणं सातत्याने घडतात आणि आजपर्यंतच्या इतिहासात पाहिलं तर या 2 वर्षात आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बहुतेक जण जे चिठ्ठी लिहून ठेवतायत त्याच्यामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी आहेत की ह्याच्यात कोणाला दोष देऊ नका, मी स्वतः निर्णय घेतलेला आहे। हे पण सरकारला कळायला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी कळायला पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे।